राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय जय आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची कायम्या पामरे बोलावी उत्तरे परित्या जगदीश्वरे बोलविले श्रोते हो तुम्ही जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सदती करते श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ धन्य ते जीवन धन्य तीच काया धन्य ते जीवन धन्य तीच काया जाईल नामाया जीवनात धन्य ते जीवन धन्य तीच काया आढळ राहिला ध्रुव गगनात आढळ राहिला ध्रुव गगनात नाही तया अंत त्रैलोक्यात नाही तया अंत त्रैलोक्यात धन्य ते जीवन धन्य ते काया धन्य ते काया ज्ञानदास सांगे करा काही सोया ज्ञानदास सांगे ज्ञानदास सांगे ज्ञानदास सांगे करा काही सोय होईल ना व्यय आयुष्याचा होईल ना व्यय आयुष्याचा धन्य ते जीवन धन्य ते काया धन्य ते जीवन धन्य ते काया आज खूप मोठा आनंदाचा दिवस आहे आज आपल्या अनुपमा ताईंचा 80 वर्षाचा वाढदिवस आहे तर त्या निमित्ताने मला आज इथे कीर्तन करायची संधी मिळाली हे मी माझं एक मोठं परम भाग्य समजते त्यांना ते जे दासबोधावर पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये त्यांना जे प्रिंटिंगच्या चुका सुधाऱ्या बाई मिळाल्या त्या पण दासबोधाचा अभ्यास केलेल्या अशा योगायोगाने घडतात अशा गोष्टी तर मी पण दासबोधातली अभ्यासकच आहे तर तो एक योगायोग आपण म्हणूया आणि आज आपण पूर्वरंगासाठी घेतलेलं जे पद आहे ते ज्ञानदास म्हणून आहेत ते काय याच्यामध्ये म्हणतायत की धन्य आपलं जीवन धन्य व्हावं असं सगळ्यांनाच वाटतं पण तो धन्य कसं होणार हा विचार मात्र आपल्याकडे तेवढा नसतो जेवढा असायला पाहिजे तेवढा नसतो मग तो जर विचार आपण लहानपणी केला तर आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो पण आपण काय करतो त्यांनी काय सांगितलं आपण असं करतो की छोटी छोटी ध्येय डोळ्यासमोर ठेवतो शाळा 12वी तेवढे मार्क मिळवायचे मग कॉलेज मग ते अमुक मग नोकरी चांगली मिळाली पाहिजे मग अशी छोटी छोटी ध्येय आपण घेत जातो करतच असतो काही करत नाही पण त्यामुळे आपल्याला एक वेळ अशी येते मग तो अतिउत्तम काय म्हणतात अभिनय सम्राट असू दे किंवा बिल्डर असू दे त्याच्या आयुष्यात एक अशी वेळ येते की निराशा येते त्याला पोकळी येते आता काही करू शकत नाही अशी वेळ येते पण ते काय म्हणतात तुम्ही पहिल्यापासून असं ध्येय घ्या की ज्या ध्येयामुळे करा काही सोय
होईल ना व्यय आयुष्याचा, असा ध्येय तुम्ही घ्या की जे तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत काम करता येईल, असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय. आणि त्यासाठी त्यांनी दुसऱ्या चरणामध्ये उदाहरण कुणाचं दिलेलं आहे तर ध्रुव बाळाचं दिलेलं आहे. ध्रुव बाळाने ठरवलं की मला त्या देवालाच भेटायचं आहे आणि त्याप्रमाणे त्याला देव भेटला. आता त्याला तर 6 महिन्यात देवदर्शन झालं, हे कसं शक्य आहे? तर प्रत्येकाचं पूर्व सुकृत असतं. कोणी किती जन्म इथे पृथ्वी तलावर घालवले त्याप्रमाणे त्यांचं तेवढा लवकर तो परमार्थाकडे वळतो किंवा त्याला देवाकडे जाण्याची ओढ लागते. जसं की समर्थ रामदास स्वामी 12व्या वर्षी भोल्यावरनं पळाले. ते म्हणाले लग्न करणं आणि संसार थाटणं हा माझा ध्येयच नाहीये आणि म्हणून ते तिथून गेले. असं प्रत्येकाला ज्याला त्याला आपल्या आयुष्याचं ध्येय कळतं, कुठल्या तरी एका वळणावर कळतं. कलावती आई तुम्हाला माहित असतील तर त्यांना वयाच्या 23व्या वर्षी कळलं की हे संसार करणं हे माझं ध्येय नाही आणि त्या घरातनं बाहेर पडल्या. मला आता हे ज्या वेळेला मी इकडे दासबोधात आले, मला एवढी संत चरित्र वाचायचं नादच लागलाय आणि त्यामुळे मी खूपच संत चरित्र वाचले. तर ते काय सांगतात की करा काही सोय होईल ना या आयुष्याचा. तुम्ही असं करा, तुम्हाला जॉब करायचंय जॉब करा, तुम्हाला एक्सलन्स मिळवायचंय मिळवा, मिळवू नका असं नाही, पण त्याच्या जोडीने तुम्ही असा काहीतरी एक घ्या ध्येय की जे शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला काम करता येईल असं ते नाही. मग त्यासाठी हे काय म्हणतात समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात की या नरदेहाचा स्वार्थ काय आहे? या नरदेहीचा स्वार्थ साधावा चौथा पुरुषार्थ, याविन जो जो अर्थ तो अनर्थ जाणावा. बाकीचं काही करू नये का? करायचंय. संगीत शिकायचं नाही का? शिकायचंय. पण तेच फक्त नाही करायचं, त्याच्या बरोबरीने आपल्याला परमार्थाकडे पण वळलं पाहिजे. असं त्याचा उठा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष मिळवणे. आणि मोक्ष मिळवणे म्हणजे काय? भगवंताला आपलं असं करणे. आता भगवंताला आपलं असा कसा करता येतो तर संत सुरदास सांगतात निर्धन को धन राम हमारो, निर्धन को धन राम. खान खर्चत चोर न लूटत, खान खर्चत चोर न लूटत, साथे आवत काम हमारो, निर्धन को धन राम. तर रामाचं नाव घ्या म्हणजे काय की त्याच्यामुळे पुण्य वाढत जातं आणि ते तुमचं कुठलंही काम संसारातली प्रापंचिक कामं करताना नाम घेता येतं. त्याच्यासाठी वेगळा वेळ काढावा नाही लागत म्हणून ते सांगतात. आणि संत एकनाथ महाराज म्हणतात ये नरदेहाचे कारणे सच्चिदानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने निघालासी. आपल्याला ही जी वाणी दिलेली आहे ना, ही वाणी हे मोठं वरदान आपल्याला दिलेलं आहे की त्यामुळे आपण देवाचं नाव घेऊ शकतो. आणि जर देवाचं नाव घेऊ शकतो तर या मनुष्य जन्माला आल्यामुळे आपण भगवंताची भक्ती करू शकतो आणि आपण सच्चिदानंद पदवी प्राप्त करू शकतो, नराचा नारायण होऊ शकतो. मग हा भगवंत सापडतो कुठे हो? प्रश्न तोच आहे ना, भगवंत सापडणार कुठे? तर तुम्ही सेवा करा, वृद्धांची, लहान मुलांची, इतर ज्यांना गरजू आहेत त्यांची सेवा करा. सेवा आहे, त्याग आहे, प्रेम आहे, ज्ञान आहे, त्याग आहे. या सगळ्या 2-2 अक्षरे आहेत बघा, त्या सगळ्या ठिकाणी भगवंत आहे. ज्यांनी सेवा परमो धर्म केला ते पोचले भगवंतापर्यंत. तर असं ते एक एक आहे. मग त्यांनी सांगितलं स्वातंत्र्यवीर सावरकर काय म्हणाले, ते म्हणाले मोक्ष आणि मुक्ती आहे कुठे? मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे, तुलाच वेदांती. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे, तुलाच वेदांती. स्वतंत्र ते भगवंता
भगवती योगी जन परम ब्रह्म वदती जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते स्वतंत्र ते भगवती स्वतंत्र ते भगवती सर्वतम सहचारी होते वंदे त्वामहं यशोयुता वंदे यशोयुता वंदे वंदे वंदे. स्वातंत्र्य लक्ष्मीचं स्तोत्र आहे. म्हणजे क्रांतिकारकांनी भारत मातेला स्वातंत्र्य मिळवणं हे ध्येय ठरवलं होतं आणि त्यासाठी ते हसत हसत फासावर गेले. ते म्हणाले पुन्हा या भारतात आम्ही जन्म घेऊन येणार का? जोपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथे येणार. म्हणजे हे शेवटच्या श्वासापर्यंत चालणारं ध्येय त्यांनी घेतलं होतं. आणि असे जे ध्येय घेणारे लोक आहेत असे खूप आहेत. आपल्याला फार मोठं वाढवायचं नाहीये. हा मी जवळजवळ 1.5 तास कीर्तन करते ते आपल्याला पटकन समजण्यासाठी म्हणून तुम्हाला सांगते. अनेक लोकांनी सुंदरलाल बहुगुणा आहेत त्यांनी ते चीड वृक्ष जे होते हिमालयातले ते तोडायला लोक निघाले तर प्रत्येक वृक्षाला ते घट्टमिठी आधी माझ्यावर शस्त्र चालवा असं अशा तऱ्हेची ज्यांनी व्रत घेतली आणि ते व्रत शेवटच्या श्वासापर्यंत चालवलं अशी खूप जण आहेत. आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. मग असं म्हणून ही जी साधना आहे परमार्थाकडे जे वळलेले आहेत जे साधना करतात ती साधना करता करता देव त्यांना भेटण्याच्या पूर्वी देह ठेवायला लागला तर काय? तर त्याच्यावरती भगवंतांनी गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये उत्तर देऊन ठेवलेले आहे. आणि ते उत्तर सांगत असताना ज्ञानेश्वर माऊलीला स्वतःचीच बहुधा आठवण झाली. काय आहे ते? अथवा योगिनामेव फुले गच्छति धीमताम् एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशं. भगवान गोपाल कृष्ण महाराज ते असं म्हणतात की जर का एखाद्या साधकाला आपला देह आधी ठेवायला लागला म्हणजे ईश्वर साक्षात्कार होण्यापूर्वी तर त्याला पुढचा जन्म अशा ठिकाणी मिळतो की जिथे त्याला त्याचं जी आधीची साधना आहे ती पुढे चालू ठेवता येते. आणि म्हणून ती प्रत्येक जन्मात जर अशी त्याला चालू ठेवता येत असेल तर ध्रुव बाळाला 6 महिन्यात ईश्वर दर्शन कामी होणार आहे ना. आणि म्हणून ते म्हणतात तुमचं आज वय काय आहे? 80 वर्षाचं आहे, 85 वर्षाचं आहे. काही उशीर झालेला नाहीये. कारण काळ हा तुमच्या आमच्यासाठी आहे भगवंतासाठी नाहीये. तर तुम्ही ध्येय घ्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते ध्येय पुढे आपल्याला चालवायचं हे लक्षात ठेवा की माझ्या तोंडातून शेवटी काय निघेल देवा तर तुझं नाव निघेल. असं जर का आपण मनाने ठाम निश्चय घेतला तर मग ती सोय केली विचार केला आणि तेच आपल्याला पूर्वपदामध्ये ज्ञानदास सांगतायत की काहीतरी सोय करा आणि आयुष्याचा विचार आत्ताच करा. म्हणजे मग तुम्हाला शेवटपर्यंत काही ना काहीतरी. आमच्या एक आजी आहेत त्या मी तुम्हाला सांगते त्यांना बाकी काही यायचं नाही स्वयंपाक करायला यायचं छान अतिशय सुंदर. तर त्या काय करायच्या देवळात जायच्या आणि कोणीतरी दुपारच्या वेळेला आस्तीला आलेले त्यांना म्हणायच्या चला आज माझ्याकडे जेवायला आणि त्यांना घेऊन जायच्या आणि त्यांना जेवायला वाढायचे. ओळख मिळत काही नाही पण त्यांना जेवायला घालून ह्यांना आनंद त्यांना जेवायला मिळत. एकटे एकटे आजोबाच थांबणार ना जेवायच्या वेळेवर तिथे मंदिरात कोण थांबणार नाही का. तर असं त्यांनी ते व्रत घेतलं. कोणी शिकवतात लहान मुलांना बरोबर आपल्या घरी बोलवून शिकवतात. असं सगळेजण आपल्या आपल्या परीने आपलं आपलं ध्येय ठरवतात आणि त्या ध्येयासाठी काम करतात. मला माहितीये संस्कृतसाठी क्लासेस चालवणाऱ्या एक आजी आहेत त्यांनी पण शेवटपर्यंत क्लासेस चालवले. आणि मग सत्यसंकल्पाचा दाता नारायण आणि त्यामुळे तो संकल्प तुमचा पुरा करून घेतो हे त्याची जबाबदारी होती. आणि म्हणून मग मूळ पदामध्ये काय म्हणताय त्यांचं जीवन धन्य होतं आणि त्यांचं शरीर सार्थकी लागतं. कोणी ज्यांनी आपला आधीपासून थोडा विचार करून काही ध्येय घेतलेलं आहे. तर अशा रीतीने हा पूर्वरंग पुरा झालेला आहे. आता आपण थोडा वेळ भजन करूया आणि मग मी आजची कथा अनुपमा ताईंची लावायची आहे. फार मोठी कथा नाहीये साधी छोटीच कथा आहे पण आज आपण इकडे येऊन बसा ना. अशा
सांगते आणि तुम्ही म्हणायचंय माझ्या. मी सांगते त्याच्यावर तुम्ही श्रीराम जयराम जय जयराम म्हणायचं. नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम जय जय राम. परब्रह्मात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम. आनंदाचा आनंद राम श्रीराम जय राम जय जय राम. त्रिभुवन तारक आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. सुखकारक हा आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रद्धा येथे तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम. शांती येथे तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्याचे मंगलधाम श्रीराम जय राम जय जय राम. तेथे मंगल तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम. सृष्टीचे या चालन राम श्रीराम जय राम जय जय राम. कर्तव्याचे पालन राम श्रीराम जय राम जय जय राम. भक्ती भाव तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम. आनंदाच्या ठाई राम श्रीराम जय राम जय जय राम. पुरुषोत्तम परमेश राम श्रीराम जय राम जय जय राम. सुंदर माधव मेघश्याम श्रीराम जय राम जय जय राम. लावण्याचा आभा राम श्रीराम जय राम जय जय राम. कैवल्याची कृती राम श्रीराम जय राम जय जय राम. सकल जीवांच्या ठाई राम श्रीराम जय राम जय जय राम. वात्सल्याचे स्वरूप राम श्रीराम जय राम जय जय राम. दशरथ नंदन रावण राम श्रीराम जय राम जय जय राम. पत्नी परायण राम सीता राम श्रीराम जय राम जय जय राम. अयोध्यापती गीता राम श्रीराम जय राम जय जय राम. चराचरातील जागर राम श्रीराम जय राम जय जय राम. एकवचनी हा देव महान श्रीराम जय राम जय जय राम. आदर्शाचा आदर्श राम श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. आज आपण पूर्वरंगामध्ये असं ऐकलं की ज्यांनी ज्यांनी असं ध्येय घेतलं असं शेवटपर्यंत चालवता येईल असं ध्येय आपण घेतो. ध्येयाने कामं करणारी आहेत मुलं. PhD होतात, डॉक्टर होतात नाही का, आणि भरपूर अभ्यास करतात, ते कमी करत नाही. पण त्यांचं जे ध्येय इप्सित साध्य झाल्यानंतर त्यांच्याकडे एक प्रकारचा पोकळी येते, निर्माण होते, आता मी काय करू. आणि मग ते निर्माण होऊ नये ह्याच्यासाठी ध्येय असणं आवश्यक आहे. आणि ते ध्येय अनुपमाताईंनी अगदी लहानपणापासून घेतलेलं आहे. आणि म्हणून मी आज हाच पूर्वरंगाला घेतलं पद की मी वाचलं त्यांचं ते पुस्तक आहे दासबोधावरती. त्यांनी फार सुंदर लिहिलेलं आहे. 200 समासांचं आजच्या भाषेत इतकं साधं सरळ सोपं लेखन ही सोपी गोष्ट नाही. दासबोध हा ग्रंथ छोटा आहे असं जर कुणाला वाटत असेल तर ते अगदी चुकीचं आहे. तो खूप मोठा ग्रंथ आहे आणि तो समजणं त्याहून कठीण आहे. आणि त्याप्रमाणे आचरण करणं हे आणखी कठीण आहे. अभ्यासही आपण करू, आपण दुसऱ्यांना सांगू दासबोधात काय काय, त्याप्रमाणे आपल्याला आचरण आयुष्यात करता आलं पाहिजे. आणि ते करण्याचा आदर्श आम्ही चिखलगडीत जातो तिथे सुहास दादा आगरकर म्हणून होते. त्यांनी दासबोध जगलेली माणसं याच्यावर पूर्ण एक प्रवचन केलं होतं. अशी किती दासबोध जगलेली माणसं आहेत त्या सर्वांचं चरित्र त्यांनी आम्हाला तिथे सांगितलं.
खूप छान आहे. पण आज आपण अनुपमाताईंबद्दलच माहिती करून घेऊया. आणि त्या पुस्तकात जी आहे थोडी ते त्याच्या अनुषंगानेच मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. सुपुत्र संसारी कुलाचे सुपुत्र संसारी कुलाचे वंश उद्धरण हरिभक्त वंश उद्धरण हरिभक्त सुपुत्र संसारी कुलाचे भक्त तले तारे बेचाळीस पुढे भक्त तले बेचाळीस पुढे भक्तीचे निवळे जगदोद्धार भक्तीचे निवळे जगदोद्धार सुपुत्र संसारी कुलाचे मंडळ सुपुत्र संसारी कुलाचे मंडळ. आणि हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडासा बदल करून एक कीर्तनकार आहेत, त्यांचं नाव मंगलताई, मला आडनाव नाही आठवते. हं? देवधर नाही, दुसरं आहे. तर त्यांनी फार छान केलेलं आहे. आणि जनाबाईचं त्यांनी त्याला आख्यान लावलं होतं. तर त्यांनी तो जो अभंग तयार केला तो मी आता इथे म्हणून दाखवते, कारण आपल्या आजच्या कथेला तो बरोबर आहे. सुकन्या संसारी कुलाचे मंडळ सुकन्या संसारी कुलाचे मंडळ वंश उद्धरण उभय कुल वंश उद्धरण उभय कुल सुकन्या संसारी कुलाचे फुलांची ही कीर्ती वाढविते कन्या. बघा, उभय फुलांची फुलांची ही कीर्ती वाढविते कन्या आदर्शाच मान्या होमिया सुकन्या संसारी कुलाचे करुणिया त्याग सारुनिया भोग करुणिया त्याग सारुनिया भोग धैर्य राग देवा पायी धैर्य राग देवा पायी अरुनिया सारी देवा पायी अरुनिया सारी अचळ भक्ती प्राप्त करी अचळ भक्ती प्राप्त करी सुकन्या सारी कुलाचे मंडळ. एक भक्त जर का सुपुत्र निघाला तर तो 42 पिढ्या तारून येतो. आधीच्या 21 आणि नंतरच्या 21 म्हणजे वंशज, आणि आधीच्या म्हणजे पूर्वज. आणि एक सुकन्या निघाली हरिभक्त तर ती उभय कुळांच्या 42 अशा 84 पिढ्या धरून नेते, असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलंय. आणि झाशीची राणी आपण सांगू शकतो, अहिल्यादेवी होळकर, पुष्कळ नावं आहेत सांगायला आपल्याकडे. जनाबाईंचं तर आहेच आहे. तर ज्या वेळेला परळीकरांच्या घरामध्ये चित्राताईचा जन्म झाला 33व्या क्रमांकावरती, आणि घरात आनंदी आनंद झाला. मुलगा हवाच असतो सगळ्यांना, कोणाला नको असतो. पण
त्या काळामध्ये मुलगी झाल्याचा काही कोणाला दुःख वगैरे नव्हतं, खूप आनंद असायचा. बाळ जन्माला आला की आनंद असायचा. आणि नाव सुद्धा काय ठेवलं? चित्रा. चित्रासारखी दिसणारी तिचं नाव चित्रा. आता सुद्धा बघा, आज या वयात त्यांचे केस केवढे लांब आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता त्या तरुण वयात त्या कशा दिसत असतील. आणि त्यांच्या आईने त्या पुस्तकाच्या सुरुवातीच्या ह्याच्यात लिहिलेलं आहे की तिला अगदी लहानपणापासून तिचा सगळं कल जो होता तो पूजा, अर्चा, जप आणि ध्यान याकडेच होता. म्हणजे आधीच्याच जन्मात न घेतल्या आल्याशिवाय एकदम येतं का रे? नाही तर आमच्या नातवंडांना आम्ही बसवत असतो परवाच्या म्हणायला, दामटून दपटून रामरक्षा आलीच पाहिजे. पण कल असणं हे वेगळं आहे. आता आपण बघतो ना, मुलं काही काही लहान असतात पण काय संगीत त्यांच्या गळ्यातनं निघतं बघा. ही आधीच्या जन्मातली त्यांची जी सगळी ती ह्या जन्मात ते घेऊन येतात. तसं हे हरिभक्ती सुद्धा आहे जे आहे हे सुद्धा पुढच्या ह्याच्यामध्ये येत असतं, पुढच्या जन्मामध्ये. तर त्यांनी असं त्याच्यात लिहून ठेवलेलं आहे की ही माझ्या पोटी जन्माला आली तर मला वाटायचं मुक्ताईच माझ्या पोटी जन्माला आली. किती छान असं. आणि आईने लिहून देणं म्हणजे खरोखर किती, म्हणजे आपण काय याच्यावर बोलणार नाही काय असं. तर आता त्यांचं नेहमीप्रमाणे आपल्यासारखंच त्यांचं आयुष्य, त्यामुळे शाळा झाली, कॉलेज झालं, 10वीची परीक्षा झाली आणि सुट्टी होती. सगळे घरातले म्हणतात ना, आता 10वी नंतर तुला, 10वी म्हणजे 11वी असेल त्यावेळेची, तर तुला आता 3 महिन्याची सुट्टी आहे, काय करणार आहेस तू? आणि मग त्यांच्या हातात दासबोध आला आणि तो दासबोध त्यांनी त्या संपूर्ण सुट्टीत वाचून काढला. अहो, लहान वयामध्ये दासबोध वाचणं सोपी गोष्ट नाही. आज आम्ही वयाच्या 50 वर्षाला आम्ही दासबोध वाचतो ना, आम्हाला पांढऱ्यावरती काळी अक्षरं वाचतो आम्ही, अक्षरशः तुम्हाला सांगतो. म्हणजे हे सोपं नाहीये. ही आधीची काहीतरी पूर्व पुण्याई असेल तरच हे घडतं, नाहीतर हे घडत नाही असं आहे. तर त्याप्रमाणे त्यांचा तो हा झाला. आणि आईने पण लिहिलेलं आहे की तिच्या गर्भारपणामध्ये मी नेहमी दासबोधाची पारायण करायची. तो पण आहे ना, गर्भसंस्कार हा प्रकार आपल्याकडे आपल्याला अभिमन्यूचं सांगितलेलंच आहे. त्यानं ते चक्रव्यूहाचा भेद केला, म्हणजे आहे त्याला काहीतरी अर्थ आहे. आणि हे अनुभवात नाही तर हे कोणीतरी सांगायचं, कोणीतरी ऐकायचं, अशातल्या गोष्टी नाही. आणि मग काय, मुलींच्या आयुष्यात ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकरीनंतर जे येतं तो वेळ प्रसंग आला ना, पिवळी पिवळी हळद लागली, भरला हिरवा चुडा, वधूला जरी झालीस तू ग, सांगे तोच उघडा. पिवळी पिवळी हळद लागली, भरला हिरवा चुडा, वधूला जरी झालीस तू ग, सांगे तोच उघडा. आणि मग त्या कुलकर्णींच्या घराचं माप ओलांडून घरात आले या घरामध्ये, आणि त्यांचं नाव ठेवण्यात आलं अनुपमा. त्यांच्या पुढे नंतर हातून असं काहीतरी अनुपम कार्य घडायचं होतं, म्हणून की काय त्यांच्या यजमानांना अशी बुद्धी झाली की हिचं नाव अनुपमा ठेवूया असं मला वाटलं. आणि त्यांचं नाव सुद्धा बघा, नारायण. यांना पहिल्यापासून ध्येय की ईश्वराचे साक्षात्कार. आता नारायणच आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आले. आणि त्यांनी तो दासबोधाचा त्यांचा जो ध्यास होता तो कधीही सोडला नाही. आणि आपली जी लहान मुलं होती त्या लहान मुलांनाच कधी जवळ घेऊन बसायचं, मग त्यांना मूर्ख लक्षणं सांगावी, मग त्यांना उत्तम लक्षणं सांगावी, बरोबर. आणि अशा रीतीने त्या थोडं करून मुलांना सगळं सांगत होत्या. आणि असा काळ पुढे जात होता. पण मग संसार वृक्ष फुलतो आणि त्याप्रमाणे त्या संसाराच्या वेलीवरती 2 मुली आणि 2 मुलगे आले. आणि मग मुलं काय पाहता मोठी होतात, केव्हा मुलं मोठी होतात कळत नाही. आणि मग त्यांच्या मार्गाला ती लागतात मुलं.
पण एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी दासबोधाचा आपला अभ्यास आणि दासबोधाचं हे कधीही सोडलं नाही. आणि या संबंध ह्याच्यात त्यांनी एकच व्रत घेतलं अनुपमाताईंनी. ते व्रत काय होतं ते मी तुम्हाला सांगते. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे हीन अति पतित जगी जे दीन पददलित तया जाऊन उठवावे. जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अशा रीतीने त्यांचं हे व्रत चालू होतं. एकीकडे संसारही चालू होता, एकीकडे हेही चालू होतं. दासबोधाचा प्रचार आणि प्रसारही करत होता. आणि काय आहे की जे आनंद मला मिळालेला आहे, जे सुख मला मिळालेलं आहे ते सगळ्यांना मिळावं अशी करुणा पोटी निर्माण होते. आणि पाहता पाहता मोठे जे चिरंजीव होते त्यांचा विवाह झाला. आणि त्या विवाहानंतर मग काय आणखीन आनंदी घरामध्ये. आणि मग एक दिवस तो क्षण आला त्यांच्या जीवनामध्ये की जो साधक असतो तो साधक त्या क्षणाची वाट बघत असतो. आणि शिष्याची जेव्हा पात्रता पूर्ण होते तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये सद्गुरू अवतीर्ण होतात. बडवाहला असलेले त्यांचे सद्गुरू श्रीराम महाराज हे नाशिकमध्ये आले. बोला. आणि मग त्यांना ते कळल्यावर त्या गेल्या त्यांच्या दर्शनाला म्हणून. आणि मग काय तो आनंदाचा क्षण आहे त्यांना जो आनंद झाला तो मी कल्पना करू शकते त्याची. धन्य आजी दीन संत दर्शन. संत दर्शनाचा धन्य आजी दीन संत दर्शनाचा धन्य आजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला. अनंत जन्मीचा क्षीण गेला. धन्य आजी दीन संत दर्शनाचा धन्य आजी दीन संत दर्शनाचा. माझ्या पण आयुष्यात संत दर्शनाचा क्षण आला होता. मी जाऊन त्यांना भेटले पण मला संत म्हणजे काय माहीतच नव्हतं, अजिबात माहीत नव्हतं. आणि त्या संतांच्या 5 मिनिटाच्या ह्यानी आपल्या आयुष्यात काय बदल होतो ते मला 20 वर्षानंतर कळलं. म्हणजे संत दर्शन होणं हे किती भाग्याची गोष्ट आहे. आणि ते माहीत असताना की संत कोण आहेत, सद्गुरू कोण आहेत हे त्यांना आधीपासून माहीत होतं. आणि असं माहीत असताना जेव्हा संत दर्शन होतं तेव्हा अनंत जन्मीचा शीळ जातो. आणि मग ते जे चेहऱ्यावरती आनंद आणि समाधान येतं ते प्रत्येक जो कोणी त्यांच्या सहवासात जातो त्या सगळ्यांना तो मिळतो. परमात्मा दर्शनाचा अनुभव मिळतो. आणि मग बघा त्यांचं भाग्य किती. नुसते ते भेटले असं नाही, त्यांच्या सहवासात पूर्ण 15 दिवस त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. मग केवढं आहे. 15 दिवस त्यांच्या बरोबर नर्मदा परिक्रमा त्यांना करायला मिळाली. त्यांना अनुग्रह सुद्धा मिळाला. हा खूप काय अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. पूर्वसंचित माणसाचं असावं लागतं. आणि नाही तर काय होतं. समर्थ रामदास स्वामी म्हणतात जो संसार दुःखे दुःखावला त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला परमार्थाचा. काहीतरी सणसणीत अशी चपराक बसावी लागते संसारात तर तो परमार्थाकडे वळतो. पण तो परमार्थाकडे वळल्यावर तो तितक्या आतुरतेने वळेलच असं नाही. पुन्हा पुन्हा भ्रष्ट होतात, साधनेला लागतात, पुन्हा मागे येतात असं होत. तर हे जे काही त्यांच्या आयुष्यात त्यांना मिळालं हा त्यांचा केवढा परम
त्यांचं भाग्य आहे आणि हे अनंत जन्मीचं एका जन्मातलं नाहीये, अनेक जन्मांचं आहे. अशी ही सद्गुरू भेट झाली. आणि त्याच वेळेला संसार फुलत होता. एक मुलगी सिडनीला गेली लग्न होऊन, आहे ना. त्या समर्थ रामदास स्वामींनी सांगितलंय की कुणाचा गृहस्थाश्रम धन्य होतो. त्याच्यात समर्थ रामदास स्वामींचं जरा नंतर म्हणते, आधी एकदा श्लोक म्हणून घेते पटकन. सानंदम सदनम सुताश्च सुधिया कांता मृदू भाषिणी सदनम स्वयोषितिरतिश्चाज्ञा परा सेवकाः आतिथ्यं गुरुपूजनं प्रतिदिनम् अष्टान्नपानं गृहे साधो संगमुपासते हि सततं धन्यो गृहस्थाश्रम. असा त्यांचा धन्य झाला होता गृहस्थाश्रम. आणि आता मुलांची पण लग्न वगैरे झाली होती, आपल्या आपल्या मार्गाला लागले होते. समर्थ रामदासांनी त्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे. 10 श्लोक आहेत. मी तुम्हाला फक्त 2 श्लोक म्हणून दाखवणार आहे. मनासारखी सुंदरा ते अनन्या. म्हणजे आता इथे सुंदर आहे पुरुषासाठी म्हणलंय, आपण मनासारखे पती म्हणायचे, कारण जे यांना सद्गुरूंकडे घेऊन गेले, आहे ना. घरातून जोड असल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाही. मनासारखी सुंदरा ते अनन्या मनासारखे पुत्र जामात कन्या सदा सर्वदा बोलती रम्य वाचा जनी जाणीजे योग हा सुकृताचा. पूर्व सुकृत असेल तर हे असे योग आपल्या आयुष्यात जुळून येतात. भली माय बापे भले मित्रबंधू भले सोयरे राखिती स्नेहबंधू मुले लेकुरे एकमेळा सुखाचा जनी जाणीजे योग हा सुकृताचा. असं हे पूर्व सुकृत घेऊन त्या आल्या आणि असा त्यांचा धन्य धन्य आपण सुरुवातच केली धन्य चौची, है ना. तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा आणखीन एक नवीन आपल्या त्यांच्या आयुष्यात हा की तुमच्या सर्वांच्या मध्ये आज त्या हजर आहेत आणि त्या हा दिवस साजरा करतात. हा आपण त्यांना त्यांच्यासाठी शुभेच्छा देऊया. स्वस्त मी मांडण झालं की तुम्ही 3 वेळा तथास्तु 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 म्हणायचे. स्वस्त्यस्तु ते कुशलमस्तु चिरायुरस्तु गोवाजिलन्ति धनधान्य समृद्धिरस्तु ऐश्वर्यमस्तु विजयोस्तु रिपुक्षयोस्तु वपुषे जते अविरतां हरिभक्तिरस्तु तथास्तु तथास्तु तथास्तु. आणखीन एक मी म्हणते, तुम्ही म्हणताय जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे शन्तनोतु मे सर्वदा मुदं शन्तनोतु ते सर्वदा मुदं प्रार्थयामहे भवशतायुषी प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वरः सदा त्वां च रक्षतु ईश्वरः सदा त्वां च रक्षतु पूर्वकर्मणा कीर्तिमर्जय पूर्वकर्मणा कीर्तिमर्जय जीवनं तव भवतु सार्थकं भवतु सार्थकं भवतु सार्थकं. आता एक प्रार्थना त्यांच्यासाठी आहे, पण ती आपण सगळ्यांनी म्हणूया. आता त्यांची पुढच्या आयुष्यात काय इच्छा आहे, ती जी इच्छा आहे तीच त्या देवाला बोलून दाखवणार. ती प्रार्थना त्यांच्यासाठी ती आपण त्यांच्याबरोबर सगळ्यांनी म्हणूया. प्रार्थना देवा
काही जाणसी देह हा कर्मात सरुनी सफल हो जन्म हा देह हा कर्मात सरुनी सफल हो जन्म हा तुम्ही जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने प्रार्थना देवात नाही तू सदा जवळी रहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. अशा रीतीने जे पूर्वरंगामध्ये सांगितलंय की तुम्ही आयुष्यासाठी एक ध्येय घ्या, असं ध्येय घेतलं तर जीवन कसं धन्य होतं ते आज आपण ह्या आख्यानामध्ये थोडक्यात पाहिलं. असं तुमचं आमचं सर्वांचं जीवन धन्य होऊ दे अशीच आपण देवाकडे प्रार्थना करूया. आणि मूळ पदात भैरवीमध्ये आपल्याला ज्ञानदास तेच सांगतायत. धन्य ते जीवन धन्य तीच काया धन्य ते जीवन धन्य तीच काया जाईल नावाया जीवनात जाईल नावाया जीवनात जीवनात धन्य ते जीवन धन्य तीच काया. अशा रीतीने सर्व संतांनी जे मागणं मागितलं ते आपण मागून आजच्या कीर्तनाची ही सेवा तुमचे कोण देव इथे श्रीराम महाराज श्रीराम महाराज त्यांच्या चरणी आपण अर्पण करूया. आणि हे चिदान देवा देवा हे चिदान देवा देवा तुझा विसरण मामा गुण गायन आवडी हेची माझी सर्व गोडी न लगे